आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार आचारसंहिता लागू होण्यापूर्वी बँक कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट देऊ शकते. सरकार बँक कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून 5 दिवस काम करण्याच्या योजनेला मंजुरी देण्याचा विचार करत आहे. फायनान्शियल एक्सप्रेसच्या अहवालानुसार मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये बँक युनियनमध्ये झालेल्या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांना पगारात 17% वाढ मिळू शकते. बँक संघटनांनी सरकारी कार्यालय, RBIची कार्यालय आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाप्रमाणे 180 दिवसात आठवड्यातून 5 कामाचे दिवस लागू करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार एका अधिकाऱ्याने सांगितले की सरकार या प्रस्तावाच्या बाजूने आहे, परंतु आठवड्यातील 5 दिवस काम जाहीर करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत होते आणि कदाचित ती वेळ सध्या आली आहे. सध्या सार्वजनिक क्षेत्रातील आणि खासगी क्षेत्रातील बँका महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी काम करतात. मात्र या बदलांना मंजुरी मिळाल्यास बँक कर्मचाऱ्यांना आठवड्यातल्या दर शनिवारी सुद्धा सुट्टी दिली जाईल. सरकारने 2015 मध्ये एक अधिसूचना जारी केली होती, ज्यामध्ये प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. सध्या देशातील पेमेंट बँक आणि लघुवित्त बँकांसह सार्वजनिक आणि खासगी बँकातील बँकांमध्ये 15.5 लाख कर्मचारी काम करतात. त्याचवेळी प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये सुमारे 95,000 कर्मचारी काम करत आहेत. इंडियन बँक असोसिएशन बँक युनियनच्या बैठकीत सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत रोख व्यवहारांसह बँक कर्मचाऱ्यांचे एकूण कामकाजाचे तास दररोज 40 मिनिटांनी वाढवता येतील असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. 40 मिनिटांच्या वाढीव वेळेमध्ये इतर नॉन कॅश व्यवहार केले जातील. RBIच्या म्हणण्यानुसार सध्या बँकेत रविवारी साप्ताहिक सुट्टी दिली जाते, परंतु या सुट्टीचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर महिन्यातील सर्व शनिवारला सुद्धा सुट्टी दिली जाणार आहे. याचबरोबर पगारातही वाढ होण्याची शक्यता दर्शवल्या जात आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.